नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर थिंग्समध्ये. अँड आपल्यासोबत एक इश्यू झाला आहे. सो आपले जे बुकिंग होतं ते होतं सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये. सो सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये आपण इथून सोलापूरवरून मुंबई असा ट्रॅव्हल जर्नी करणार होतो आणि तुमच्यासमोर मी सिद्धेश्वर एक्सप्रेसचा व्लॉग घेऊन येणार होतो. बट आता झालं काय आहे ना की वेटिंग लिस्ट 5 वर येऊन आपलं जे आहे चार्ट प्रिपेअर झाला आहे आणि तिकीट कॅन्सल झालेली आहे. सो आपण ते आता जर्नी नाही करणार आहे. आणि मी आता बघितलं की बससाठी की आता स्लीपर बसने आपण जायचं म्हणून. बट स्लीपर बस सगळ्या फुल झालेल्या आहे. जे काही डॉल्फिन ट्रॅव्हल्स आहे आणि बाकी आकांक्षा ट्रॅव्हल्स वगैरे सगळ्या फुल झालेल्या आहे. सो आता दुसरा एक ऑप्शन असा काढलेला आहे की आता आपण जर्नी करणार आहे मुंबईपर्यंत बसने आणि ते पण आपल्या लाडक्या MSRTC तर आपली जर्नी अशी राहणार आहे इथून म्हणजे की सोलापूरवरून तर स्वारगेट पुण्यापर्यंत आपण शिवाईने जाणार आहे. जे इलेक्ट्रिक बस जी आता चालू केलेली आहे शिवाई इकडे मागे थांबलेली आहे आणि आपली जी बस आहे ती आता चार्जिंगला गेली आहे, ती येणार आहे थोड्या वेळात. सो आजचं जर्नी आपलं राहणार आहे इथून तर पुण्यापर्यंत शिवाईने तिकीट आहे. इथनं पडली आपल्याला 550 रुपये. तर रात्रीचा प्रवास आहे. खूप थकलेलो आहे आम्ही, खूप जास्त टायर्ड आहे कारण की खूप जास्त बसने प्रवास झालेला आहे. सो तरी पण एक्साइटमेंट खूप आहे कारण की फर्स्ट टाइम शिवाईने चाललो. तर यू गाईज एन्जॉय, शेवटपर्यंत एन्जॉय करा. आणि मी जरीही थकलो आहे तरीही पूर्ण प्रयत्न करणार की पूर्ण प्रवास जितकं काही दाखवता येईल तुम्हाला ते मी दाखवू शकणार. आणि चला सुरुवात करूया जर्नीला. बस यायची वाट पाहूया. 9 वाजताची आपली बस आहे आता शिवाई आणि ते 5 तास तरी लावणार पुण्याला पोचायला. तर रात्रीचे 2 किंवा 3 वाजू शकतात आणि तिथून आपण येऊ शिवनेरी. सो थोडं अपडेट जे आहे मी थोड्या वेळामध्ये तुम्हाला देणार. माझा आता फोन पण आहे गेस चार्जिंग संपलेली आहे. सो त्याच्यामध्ये पण मला वाटत नाही मी किती शूट करू शकणार म्हणून. पण शिवाईचा मी पूर्ण जो व्लॉग आहे तो पूर्ण शूट करणार. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. आणि सोलापूर, वी आर नाव डिपार्टिंग फ्रॉम सोलापूर. मित्रांनो आपली गाडी 15 मिनटं उशिरा निघाली आहे कारण की गाडीमध्ये जे येणारे 15 ते 20 प्रवासी होते ते एक ग्रुप यायचा बाकी होता, त्यामुळे गाडी डिले झालेली आहे. आणि आवाज माहीत नाही मला येत आहे की नाही, कॅमेरा अँगल पण माहीत नाही बरोबर आहे का, कारण की सगळे लोक आता झोपण्याच्या याच्यामध्ये आहे. सो एकदम हळू बोलूया आणि मदत कुठे गाडी जिथे थांबणार मी ते स्पॉट तुम्हाला दाखवणार. मे बी डिनरला पण गाडी थांबेल तर ते पण दाखवून देईल. रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत गाडी पोहोचणार स्वारगेट पुणे. आता 9:15चा टाईम झालेला आहे. जर्नी सुरू करूया. मित्रांनो बरोबर अर्ध्या तासामध्ये आपण मोहोळला आलेलो आहे. तर मोहोळ इथे माहीत नाही आता काही लोक चढतील आणि इथनं आता मार्गे आपली गाडी इंदापूर जाणार आहे. तर विना थांबा गाडी आहे. तर हे बघत आहे आता की रिझर्वेशनवाला 1 किंवा 2 प्रवासी त्यांच्यासाठी गाडी थांबलेली आहे. त्यांना घेऊन आपण डायरेक्ट निघणार इंदापूर मार्गे पुणे. तर तुम्हाला एक क्लिप दाखवतो बसस्टँड कसं आहे मोहोळचा. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे शीतलला धाबा. सो इथे डिनरसाठी स्टॉप घेतला आहे. मी तेच म्हणणार होतो की डिनर स्टॉप होणार की नाही होणार. आणि आता टाईम झाला आहे 11:15. सो अजून 3 तास तरी अजून मला असं वाटत आहे की लागेल इथून. बघूया. मी विचारलं होतं मग असे ड्रायव्हरला, तर ड्रायव्हर साहेबांनी म्हटलं की 5 ते 6 तास आपल्याला लागणार म्हणून. बस खूप कम्फर्टेबल आहे. रेक्लाईन जी आहे ना सीट खूप प्रॉपर रेक्लाईन होते एकदम मागेपर्यंत. फक्त शिवनेरीमध्ये ना जरा सीट जरा ब्रॉड वाटलं, याच्यामध्ये थोडा मला सीट एवढा ब्रॉड नाही वाटला आहे.
बट ठीक आहे. तर मित्रांनो, आता मी जस्ट आपल्या ड्रायव्हर दादाशी बोललो आहे. दादा तुमचं नाव काय? सतेंद्र. बोला बोला. सदगर नाव आहे. कसं वाटतं तुम्हाला शिवडी चालून? एक नंबर. पण गिअर पाहिजे होते ना, मजा आली असती जरा. एक डाऊन कमी करून गाडी ओव्हरटेक करायला मजा येते ना. तर दादानं म्हटलं आपल्याला की अजून आता आपण कुठे थांबणार नाही, इंदापूर वगैरे डायरेक्ट आता हे चहा नाश्त्याला, म्हणजे आम्ही तर चहा पित आहे, पण बाकी आता डिनर झालं की नॉनस्टॉप गाडी चालणार. तशी पण नॉनस्टॉप आहे म्हणे गाडी. गाडीचा कुठे स्टॉप आहे नाही, पण कारण की विना वाहक कंडक्टर गाडीमध्ये आहे नाही. आधीच आपण तिकीट काढून घेतलेलं आहे. डायरेक्ट आपण चाललो आहे आता पुणे. यार झोप खूप जास्त येत आहे. आणि इतकं जास्त ट्रॅव्हल झालं ना, म्हणजे एका दिवसामध्ये अक्कलकोट, गाणगापूर आणि हे बाकीच्या सगळ्या गोष्टी एका दिवसामध्ये. नॉर्मल विठाई, साधी आपली लालपरी, परिवर्तन 2x2 आणि आज शिवाई, तर अशा टोटल MSRTCच्या 4 बसेस एकाच दिवसात कव्हर केल्या आहे. खूप जास्त थकलेला आहे. तर ठीक आहे, फाईन. बघू 2 ते 3 तासामध्ये, 3 तास तरी मला वाटतं लागेल, 2 ते 3 तास आपण पोहोचूया स्वारगेटला. आणि भेटू आता डायरेक्ट स्वारगेटमध्ये. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करत राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. जस्ट आता इथे अमरावती गाडी आली आहे. तर आपल्याच गावची गाडी आहे, माहीत नाही. उद्या सकाळपर्यंत आय गेस ही गाडी पण उद्या सकाळी 9-10 वाजवेलच. शयनयान नॉन एसी स्लीपर बस आहे. तिचं जे डिझाईन आहे ते आपल्या हिरकणीसारखं आहे. जे नवीन हिरकणी आहे ना, पर्पल कलरमध्ये. मला जायचं आहे या बसने, म्हणजे खूप दिवसाचा आहे, पण असा प्रॉपर योग नाही येत आहे. पण ठीक आहे, मस्त. एका साईडला शिवाई, आपली शिवाई, आणि त्याच्या मागे हे शयनयान 2x1 शयनयान, म्हणजे की नॉन AC स्लीपर. तर असा प्रवास चालू आहे. होप मी आता कसं आहे की एका वर्षानंतर व्लॉग करत आहे आणि हिंदी मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये चालू आहे, तर थोडंसं मिसमॅच होतं. हे बघा, परत एक बस आली आहे. हे प्रायव्हेट स्लीपर बस आहे, AC स्लीपर. आणि आज पण मी ट्राय केलं होतं की डॉल्फिन ट्रॅव्हल्सची वगैरे कोणती बस मिळेल, पण सगळं बुकिंग झालं होतं, तर कोणती काही बस मिळत नाही. पण यार हे तर मजा आहे. ट्रेनपेक्षा जेव्हा रोडने आपण ट्रॅव्हल करतो ना, तर मस्त धाब्यावरती थांबायचं, बाकीच्या बसेस येतात पाहायचं, जरा मजा येते. तर आता मी जातो बसच्या अंदर. बस निघत आहे आता, आणि आपण भेटू सरळ स्वारगेटला. तर मित्रांनो, स्वारगेट बसस्थानक पुणेमध्ये आपलं स्वागत आहे. आणि टाईम झालेला आहे 2:15. म्हणजे असं पकडा तुम्ही की मला वाटलं होतं 3 वाजेल, पण गाडी आलेली आहे मस्तपैकी. बिलकुल जे एक्सपेक्टेड मला टाईम होतं त्या टाईमवर आलेली आहे. लेट बिलकुल नाही झाली गाडी. इनफॅक्ट मी म्हणू शकतो की अर्धा तास जी आहे गाडी लवकर आलेली आहे. आता मागे शिवनेरी लागलेली आहे, आणि ही आय गेस B9R वॉल्वो लागली आहे. तर बघूया आता आपला प्रवास आता शिवनेरीने होणार आहे की शिवशाहीने होणार आहे. तर पटकन बघूया ठाण्यासाठी गाडी. ठीक आहे. भाई मस्त झोपला होता आहे ना, एक नंबर. हे सिद्धेश्वर एक्सप्रेसने आमचा गेम केलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला आता बाहेर यावं लागतं. हां, स्वारगेट बसस्थानक पुण्यामधून आता मी तुमच्या सर्वांना करतो टाटा बाय बाय, आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. दिस इज आशुतोष सायनिंग ऑफ फ्रॉम द ट्रॅव्हलर थिंग्स. टाटा बाय बाय, टेक केअर. मित्रांनो, मला ठाणे हिरकणी भेटली आहे. तर गाडी जे आहे पूर्ण पॅक आहे. कशी तरी एक सीट मिळाली आहे, तर ब्लॉग पॉसिबल होणार नाही, सॉरी यासाठी. पण मेन आहे आता ठाण्याला पोचणं, कारण की बाकी शिवनेरी वगैरे सकाळी 5ची अड्यार आहे, आणि आता वाजले 2:30, तर मला अजून 2-2.5 तास बसावं लागेल. तर आता ही गाडी आहे, तर तिने आपण पटकन चाललो होतो. बघतो जर इथे पण काही हायवे शॉट्स वगैरे जर दाखवता आलं तर दाखवतो, नाहीतर मग हा ब्लॉग इथं सेंड करूया. टाटा बाय बाय. कार घेऊनच करू.